हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर आनंद कवणेकर स्वागत करतो तुमचं आज एका नवीन ब्लॉगमध्ये। आज मी आलो आहे माझ्या नेटिव्ह प्लेसला, देवगड तालुक्यातील नितांत सुंदर आणि निसर्ग सौंदर्य नटलेलं असं माझं गाव। त्याचं नाव आहे तामळडे। हे एक किनारपट्टीवर वसलेलं गाव आहे आणि त्याच्या बाजूला एका बाजूला खाडी, एका बाजूला समुद्र, अशा दोन्हीचा नजारा तुम्हाला बघायला मिळेल। आता मी आहे माझ्या घरापासून फक्त एक 100 मीटर अंतरावर, आणि 100 मीटर अंतरावर तुम्हाला एक खाडीचे आणि सूर्योदयाचे विहंगम दृश्य मी तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि बंदराच्या बाजूला खाडी आहे आणि खाडीच्या मधून हा रस्ता जातो। मी तुम्हाला हे दृश्य दाखवतो आहे, हे बघा, हे बघू शकता तुम्ही किती विहंगम दृश्य आहे। इथून आमची घरं हाकेच्या अंतरावर आहेत। हा सूर्योदयाचा तुम्हाला हा प्रसंग दिसतोय। तर इथे आम्ही पूर्वी सकाळच्या वेळेला मॉर्निंग वॉकला यायचो। मी माझ्या स्टेटसला काही फोटो ठेवले होते, ते सुद्धा माझ्या मित्रांनी मला विचारलं की याचा शूट का करून घेत नाही। हे प्रॉपर पद्धतीने शूट करून तुमच्यासमोर येतं आहे। कोकणातील अशी बरीचशी गावं जी आहेत ती हिडन जेम म्हणून ओळखली जातात। त्याच्यातलंच हे हिडन जेम म्हणजे माझं गाव तामळडेग। तामळडेगच्या एका बाजूला पूर्णपणे समुद्रकिनारा आहे आणि एका बाजूला खाडी आहे आणि एक मार्ग फक्त मोकळा आहे, तिथून तुम्ही रस्ते वाहतूक करू शकता। ॲक्च्युली हा खार बंधारा म्हणून मंजूर झाला आहे, पण त्यांनी 2 फुटाची एक्स्ट्रा मान्यता दिल्यामुळे एक 4 चाकी वाहन इथून जाऊ शकते, परंतु हे काम चालू आहे सध्या। तर तुम्हाला मी आता चालता हे दृश्य दाखवतो आहे। हे अतिशय सुंदर असं गाव आमचं। इथे आता पर्यटकांची ये जा चालू झालेली आहे। गावामध्ये जवळजवळ 10 ते 12 होमस्टे रिसॉर्ट्स आहेत। सूर्योदयाचा असा खूप चांगला नजारा मिळाला। तर इथे पक्ष्यांची, अतिशय दुर्मिळ पक्ष्यांची अशी गुंजरव तुम्हाला ऐकायला मिळेल। कांदळवन आहे चारी बाजूने, ते वर्ध एका बाजूला कांदळवन आहे, एका बाजूला त्या कांदळवनातून गेलेली खाडी आहे आणि ही अशी गर्दा झाडी आहे आणि ह्याच्यामधून खाडी जिथे संपते त्या खाडीच्या टोकाशी समुद्र चालू होतो। तिथून मच्छीमार आपल्या बोटी किंवा ज्याला पात आम्ही म्हणतो इथे फायबरच्या, त्या घेऊन मच्छी आणत असतात। त्यामुळे तुम्हाला फ्रेश ताजी मच्छी इथे मिळते सकाळच्या वेळेला। तर हे अतिशय सुंदर असा हा पॉईंट आहे। अतिशय विलोभनीय दृश्य असं तुम्ही विहंगम असं दृश्य बघू शकता। जणू काही सूर्याची किरणे पाण्यामध्ये उतरलीत आणि ती सुवर्ण आणि चमचमीत अशी, की हा केरळचा समुद्रकिनारा नाही किंवा गोव्याचा समुद्रकिनारा नाही, की कणकवलीपासून 50 किलोमीटर आणि देवगडपासून 20 किलोमीटर अंतरावर असणारं माझं हे गाव आहे। त्याचं नाव आहे तामळडेग। तर आज मी तामळडेग या गावाची सफारी तुम्हाला करून देते। बऱ्याच जणांनी म्हटलं की सर तुम्ही गावी जाता, राहता छानपैकी, तर हे स्वर्गीय सुख तुम्ही अनुभवता ते आम्हाला कॅमेऱ्यातून दर्शन करून द्या एकदा। तर त्यासाठी मग हा स्पेशली आज आमच्या गावी विठ्ठल रुक्माईचा सप्ताह असतो, त्या सप्ताहाच्या निमित्तानं गावी आलेलं असताना हे 2 दिवस खास स्पेशली एक्सटेंड करून या शूटिंग करून तुम्हाला दाखवते। खेकडा प्रकल्प चालू झाला होता आणि त्याचबरोबर इथे अतिशय सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे, दुर्मिळ मासे बघायला मिळतील। हे दृश्य तुम्हाला बघायला मिळेल। आता इथे बांधकाम चालू आहे मोरीचं, तर इथून हा रस्ता होतोय। सनराईज तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इथून बघायला मिळतं आहे। अतिशय सुंदर असं सनराईज, जर उठल्याचं दर्शन मिळत असेल तर तुमचा दिवस खूपच आनंदात जाईल। हे गर्द असं कांदळवन आहे, मोंगरेलची झाडं आहेत सगळी, हे जतन करून ठेवलेली। ही खूप सुंदर पद्धतीने अशी पक्ष्यांचा इथे अविरतपणे किलबिलाट चालू असतो। ते बांधकाम चालू असल्यामुळे आता इथे JCB वगैरे आहेत। मोंगरेलची पक्ष्यांचे क्लिअर कट आवाज तुम्ही ऐकू शकता, त्यांची गुंजराव ऐकू शकता। आणि त्याच्या बाजूला हा रस्ता, त्याच्या बाजूला कांदळवन आणि त्याच्याच बाजूला हा आमची घरं। आमचं 10 वर्षाचं बालपण मी माझं इथे व्यतीत केलं आहे आणि ते दिवस मी कधीच माझ्या मनपटलावर कोरलेले आहेत, ते मी कधीच विसरू शकणार नाही। ते माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे। 1990 ते 2000 हा काळ माझ्यासाठी नेहमी सुवर्णाक्षराने लिहिणारा असेल। तांबळलेकमध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला बघण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत। त्यातलं पहिलं म्हणजे इथे कासव संवर्धन आहे। कासवासाठी राखीव ऑलिव्ह रिडले म्हणून कासवाची एक दुर्मिळ जात आहे, त्याचं संवर्धन आमच्या गावी होतं शासन मान्यता
तसंच इथे जवळजवळ 10 ते 12 होमस्टे आहेत, रिसॉर्ट्स आहेत, एक 3 ते 4. त्यामुळे तुमची खाण्याची, पिण्याची, राहण्याची व्यवस्था इथे चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आता रस्तेसुद्धा पक्क्या पद्धतीने होत आहेत, त्यामुळे आता दळणवळणाच्या सोयीसुद्धा चांगल्या होत आहेत. पूर्वीच्या काळी तुम्हाला ही सगळी झाडं दिसतात, जिथून आम्हाला पूर्वी जायला वाट होती. आता इथे पूर्ण मोंगरेलची झाडं आहेत. दळण जे आपण बोलतो संरक्षित आहेत हे सगळे. ह्या झाडांना शासनाचा अभय आहे. हे झाडं कोणी तोडू शकत नाही, कारण त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. जे स्थलांतरित पक्षी आहेत ते आमच्या तांबेल्डे गावाला येऊन बरेच लांबून लांबून येणारे पक्षी आहेत, तर ते बघू शकता. खूप असे दुर्मिळ असे पक्षी तुम्हाला इथे बघायला मिळतील, गर्द दाट अशा झाडीमध्ये. त्याचबरोबर हे निसर्गाचं विहंगम दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं हे आहे. सनरायझेस, सूर्योदय आहे. त्याच्या बाजूला ही खाडी आहे, अथांग कांदळवन आहेत आणि त्याच्यामधून जाणारा हा रस्ता आहे. अतिशय सुंदर असं आमचं हे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेलं. आज मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला हा माझा प्रयत्न कसा वाटला ते निश्चितच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. सुरूची झाडं, चांगली सुरूची झाडं, त्या सुरूच्या झाडाच्या बाजूला ही माडा पोपळींची बनं आणि त्याच्या आतमध्ये टुमडार अशी कौलारू घरं. आता बऱ्याच लोकांनी सिमेंट कॉन्क्रीटची घरं बांधलेत, तर इकडे माकडांचा उपद्रव खूप जास्त आहे. कौलं फुटतात, त्यामुळे त्यांनी आता बऱ्याच लोकांनी स्लॅब टाकले आणि टिकायला सुद्धा जास्त दिवस येतात म्हणून. हे माड झाड तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्या हे बघा, इथूनच हा खाडी किनारा पार केल्यानंतर मोरवे म्हणून एक गाव मिळतं. आता बोटी चालल्या आहेत, आज शुक्रवार आहे. हे बघू शकता तुम्ही सनराईजचा स्पॉट. मी थोडा झूम करून तुम्हाला दाखवतो आहे, झूम इन आणि झूम आउट करून दाखवतो आहे. असं वाटतं की रत्नखचित सुवर्णकिरणे पाण्यामध्ये पसरलेत आणि ती सोन्यासारखी चमचमत आहेत. असं निसर्गाचं विहंगम आणि मनोहर दृश्य तुम्हाला इथे बघायला मिळेल. ह्या बोटी छोट्या बोट्या असतात, मच्छीमार लोकांचे त्या उतरतात आणि त्याच्यामधून त्यांनी रात्री जी काही मच्छीमारी केलेली असते ती मच्छीमारी घेऊन येतात. ते तुम्हाला ते दृश्य दाखवतो आहे. हे इथून हा रोड आहे छोटासा आणि इथून ही घरं आहेत सगळे. पूर्ण दृश्य तुम्हाला मिळेल. निसर्ग सौंदर्याचं एवढं अप्रतिम उदाहरण तुम्हाला मला वाटतं खूपच कमी ठिकाणी बघायला मिळेल. ते आमच्या गावी बघायला मिळतं. तांबेल्डे या गावी देवगड तालुक्यापासून एक 20 किलोमीटर अंतरावर आणि कणकवलीपासून एक 50 किलोमीटर अंतरावर असलेलं आमचं गाव. हे पूर्ण दृश्य तुम्हाला मिळेल. तरी अशी
सुंदर पद्धतीने केलेलं गाव. आता मी माझ्या घरी चाललो आहे. हे बघा, हे आता खाडी किनारा उतरल्यापासून मोजून 5 मिनटं सण होत ना, मोजून 2 ते 3 मिनटामध्ये माझ्या घरी पोचते. ते बघा, ही अशी इथपर्यंत आम्ही कच्ची पायवाट केले गाड्यांसाठी. इथून आता आमची घरं चालू होती. तुम्हाला मी पूर्णपणे ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की पूर्ण घरं येतं. ही सगळी खाडीच्या बाजूची घरं आहेत. कोकणामध्ये पूर्वीच्या गळ्याच्या विहिरी असायच्या. त्या विहिरींना बावडी बोलायचे. त्या बावडीमध्ये तुम्ही बघू शकता पाण्याचं आहे की ते इकडे पाण्याचा मुबलकपणा भरपूर आहे. आता बरेचसे लोक मुंबईला राहिल्यामुळे त्याचा गाळ उपसा होत नाही, म्हणजे त्याचा कलर पाण्याचा हे झाला आहे थोडा. अदरवाईज चांगलं आहे. हे बघा, विठ्ठल लोकमान्यासाठी आम्ही रोषणाई केली होती दोन्ही बाजूला पायवाटेवर. आता इथून मी माझ्या घरी चाललो आहे. की बाई वाळू तुम्ही बघू शकता आमच्या गावी चालताना अशी पूर्णपणे वाळू मिळते. हे बघा, इथे परत ह्या घराच्या बाजूला एक तुम्हाला एक विहीर बघायला मिळेल. आणि हे बघा, हे समोर दिसतंय ते माझं घर. कोमुर्लेकर म्हणून घर आहे, त्यांचं घर आहे. समोरून तुम्हाला हे माझं घर बघायला मिळेल. लाल शिऱ्याने, म्हणजे आमच्याकडे जांभादगड त्याला चिरा बोलतात, त्याने बांधलेलं आहे सगळं. खूप सुंदर पद्धतीने एक्सप्लोअर करतो आहे मी. हे बघा, हे माझं घर. हे डॉक्टर आनंद कोणेकर यांचं घर.